तर आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून शेतकऱ्यांचा मुद्दा हा महत्त्वाचा असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार लक्ष देत नाही असं म्हणत दुधाच्या दरावर नियंत्रण आणलं पाहिजे अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि वादळी अधिवेशन ठरणार असल्याची एकंदरीत चर्चा सकाळपासूनच रंगलेली आहे। आपल्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आहेत, त्यांची थेट संवाद साधू। सर, कशाप्रमाणे या ठिकाणी बघतो आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती विरोधक आक्रमक दिसतात? शेतकऱ्यांचा मुद्दा तर आहेच। शेतकरी खूप अडचणीतून गेलेला आहे। आपण पाहिलं, कांद्याला निर्यात बंदी, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही, सगळं उद्ध्वस्त असं परिस्थिती शेतकऱ्याची झाली। रोज आत्महत्या होत आहेत आणि आत्महत्येत प्रचंड वाढ ही झालेली दिसते आहे। ही खूप काळजीच्या गोष्टी आहेत, पण हे सरकार स्वतःचं मोडतोड सरकार आहे आणि हे स्वतःची फक्त आता सत्ता टिकवण्याचा प्रयत्न ते करतायत। टक्केवारीचा कार्यक्रम चाललेला आहे। यापेक्षा या सरकारचं बिलकुल ध्यान हे कोणाकडेच नाही, शेतकरीच नाही, सर्वसामान्य नागरिकाच्या सुद्धा अडचणीच निर्माण झालेल्या आहेत। दुधावरून सुद्धा शेतकरी एकंदरीत आक्रमक झाले आहेत। दुधाचा भाव हा शेतकऱ्यांना 27 रुपयाचा पडतो, मात्र मुंबईमध्ये ते 54 रुपयाला विकलं जातं आणि महाराष्ट्रात सर्व राज्यांपेक्षा सर्वाधिक किंमती महाराष्ट्रात आहे। 1 लिटर दूध निर्माण करणं हे खूप कठीण कष्टाचं काम असतं, परंतु त्याला भाव मिळाला नाही तर तो शेतकरी, तो दूध उत्पादक मोडून पडतो। ही वस्तुस्थिती, आजची स्थिती ती झालेली आहे। सरकारनं अनुदान जाहीर केलं पण ते पुरेसं मिळालेलं नाही, अशा प्रकारची अवस्था आहे। ज्यावेळेस अडचण येतो दूध धंदा, ही केवळ दूध उत्पादकांची किंवा शेतकऱ्याची गरज असं नाहीये। त्याचा धंदा, त्याचं पोटपाणी त्याच्यावर आहेच, परंतु राज्याला सुद्धा, देशाला सुद्धा दुधाची गरज असते। रोजच्या जीवनामध्ये दुधाची गरज असते, बालकांना दुधाची गरज असते। सरकार यामध्ये पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ते राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचा परिणाम खूप कठीण परिस्थितीतून हा दूध उत्पादक जातो आहे। सरकारचं लक्षच नाही, त्यांचं लक्ष सत्ता टिकवणं आणि टक्केवारी या 2 गोष्टीवरच सरकार चाललेलं सध्याचं आहे। सगळीकडे प्रचंड भ्रष्टाचार वाढलाय। शेवटचा जो अधिकारी आहे तुमचा सरकारचा, तो सुद्धा आता पैसे शोधतोय, कारण त्याला बदल्या करून पाहिजे असतात, काहीतरी हे असतं। हे पूर्णपणे भ्रष्ट सरकार झालेलं आहे आणि त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत। सरकारच्या विरुद्ध जो अपप्रचार झाला, जो काही सांगितलं, त्याला सगळं आता विरोधकांना समोर उघडं पाडण्याचा डाव हा सरकारचा आहे। कसं पाहता इकडे अपप्रचार केल्याचा आरोप होता? नाही, अपप्रचार नाही, वस्तुस्थिती आहे। जनतेला माहिती आहे की सरकार भ्रष्ट सरकार आहे। आपण बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।